आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। महाराज, तुमच्या छत्रछायेखालत सुरक्षित आहोत जी गुरु माऊली। महाराज, तुमच्या कृपेची दौलत आमच्या जवळ आहे जी। लोभ आहे तो तुमच्या कृपेचा आणि स्वार्थ आहे तो तुमच्या चरणी राहण्याचा। खरा आहे चंदू भाऊ, महाराजांच्या चरणातच राहू ना। लेकरांनो, जीवावर असलेलं संकट टळलं ना। राधे, गोड गोड तीर्थ पीत राहा लेकरा। जगदीश्वराचे ऋण मानत राहा। गण गण गणात भूते। महाराज, दुष्ट माणसं असं काम काऊन करतेत? तशी स्वार्थी बुद्धी राहते ना लेकरा। ज्याचं मन निर्मळ निरागस आहे त्याला वाईट वृत्तीची माणसं काही बी त्रास देऊ शकत नाहीत, काही बी वाईट करू शकत नाहीत। कसं आहे ना लेकरा, कमळ चिखलात उगवते का नाही, पण म्हणून चिखलाचा रंग आणि घाण वास कमळाला लागते का? तसं राहते ना लेकरा। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। चंदू भाऊ, राधाच्या माहेरचे लोक आईले रेतसर कळवून टाकत। हाव, सांगून टाका त्याले का आम्हाला राधाच्या संपत्तीत काही रसच नाही ना। हो, तसा कागदच तयार करून घेतो ना। महाराज, आज्ञा द्यायची। चंदू, कसं आहे ना लेकरा, घाणीची दुर्गंधी लपू शकत नाही, तसं वाईट वृत्तीची माणसं बी फार काळ टिकू शकत नाही। येळ आली का समद सुरळीत होते ना। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। श्री हरी विठ्ठल। घाबरते कायली सुंदराची जी, ब्रह्मांडातलं साजर रूप हृदयात उतरते आणि हृदयातून डोळ्यासमोर येते, मग घाबरायचं कायले? कोण आहेस तू? अन घरात कशा काय घुसली? जीवसृष्टीतील एकच ब्रह्मतत्व विद्यमान आहे ना, जी तुझ्यात तेच मायात पण आहे ना। शांत अक्काले म्हणजे मले विचारशील ना बाई, तर अगरवाल खानदानावरत ब्रह्मांड नायकाची कृपा आहे ना। गण गण गणात भूते। तू घरात कशी घुसली? शरम नाही वाटत तुले? या वाड्यात अस्तित्व आहे ना मग, तुले समजवायला आली ना लेकरा। काऊन? संबंध आहे का आपला? चेहरा आणि आरशाचा संबंध आहे ना, आत्म्याचा संबंध आहे। तुले सुंदरा, कशाला दुराग्रह करून राहिली? रक्ताच्या नात्याला असं धुडकारणं लाला अगरवाल्याच्या लेकीले शोभत नाही ना। या अशाश्वत जगात संसारात घरात कलह क्लेश अन सुख दुःखाचे प्रसंग येतच राहतेत ना, पण डगमगून चालते का? जगदीश्वराची सर्व रूप आहेत, मग तोंड पाहणार नाही कायले बोलते? मला समजत नाही का? तुला समजून नाही राहिलं म्हणून तर शांता का समजवायला आली ना। शिव म्हणजे लई काटक, शिव म्हणजे सुंदर सत्य, शिव म्हणजे तांडव। कायले शिवशंकराला दिवचते? शिवाचा कोप ओढवून घेऊ नको ना, समधी राख होते ना। कोण हायस? कोण तू? माय संग जे झालं त्याला कोण जबाबदार आहे याचा विचार करणं।
तुझा भाऊ बंकट मोठा योग्यतेचा निर्मळ मनाचा आहे ना. लालाच्या, जयवंताच्या आणि कावेरीच्या मनाचा विचार करणं. आधाराच्या भिंतीले खिंडार पाडू नको, प्रलय येईन. जगदीश्वर जटाशंकराले शरण जा, चुकांची माफी माग, समद शुभ होईन ना. गण गण गणात बोते. बाप्पा भयानक भयानक आहे नाही नारायणी. म्हणे सत्पुरुषाची कृपा आहे हिच्यावरच. बाप भाऊसाहेब भक्ती मार्गातला ज्ञानी आणि हिचे विचार तपा. इथला विचार सरांच. अबे स्फोट होतेत ना डोसक्यात, वनवा पेटते वनवा. पद्माला म्हणते की माही कुलस्वामीनी तुझ्यावर तर काय कृपा करेल. हा समजे देव हिनीच विकत घेतले ना या नारायणीनं. म्हणे पद्माच्या पोराले समाज मान्यता देणार नाही. धूर्त लंपटाच्या बाळाची आई होण्यात कसला आला अभिमान. बाप्पा लई चटके देते ना जीभ या नारायणीची. असं वाटतं ना पांड्या नरडीचा खोटच घ्यावा तिच्यावर. सावकार, मले माहे संस्कार, माही प्रतिष्ठा जपाले आवडते. पण ही बाई मले इथल्या खालच्या पातळीवर उतरायला लावते, तर ते मले सहन होणार नाही. हो ना, तुझ्या नजरेत तूच शाणी घरंदाज आणि आम्ही बाजार बुन घ्याव का. सावकार, माझ्या गर्भात हे बोला नको. पाय, हाच तो माणूस ज्यानं देवा ब्राह्मणासमोर, समद्या गावासमोर अग्नीले साक्षी मानून माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तो हाच धूर्त कावेबाज राक्षस. अशी भाषा बोलणं शोभतं तुम्हाला. कायला इथलं तोंड सोडता. नवरा हाय महा, गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे माया. एकांतात गळ्यात मंगळसूत्र घातलेली तू एकटीच नाहीस. शेतातल्या घरात अनेक मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं या राक्षसानं. सरकारी कचेरीत फिर्यादी आहेत. कैक मुली बेपत्ता आहेत. काय सावकार, माई आत्याबाई बोलतानी पोच सोडते ही पद्मा. मले विचारते का मले बाळ का नाही म्हणून. माई शांत हो माई. एक ध्यानात ठेवा सावकार, या माडीवरल्या उपऱ्या बाईशी मले काही घेणं देणं नाही. मले ही वाड्यातच नको. पण लय बोलते ही बाई. सांगा हिले का मले लेकरू काऊन नाही झाला. सांगा हिले का माया परमपूज्य वडिलांले तुम्ही कसं लुबाडलत. सांगा हिले का व्यंकोबा टोळ नावाले शेगावात शेणाची बी किंमत नाही ते. सावकार, महाराजांच्या कृपेनं मी अजून स्वतःवर संयम ठेवून आहे. पण त्याचा अंत पहाल हप.
चापकानं चामडी लोळवील तुमची. गण गण गणात भूते. पद्मे, मृगजळाच्या पाण्यावर तर शेती करता येत नाही का ताण भागत नाही. माणसाचं मनोरथ जेव्हा सत्याची जमीन सोडते तेव्हा त्रिशंकू अवस्था होते. नारायणीच्या बोलण्याचा विचार कर न लेकरा. लहान तान मूल मोठ्या विश्वासानं खांद्यावर तर डोकं ठेवून झोपते, पण ते खांदे निर्मळ निरागस माणसाचे असायला पाहिजेत. पण मे यंकोबा सारख्या माणसाच्या खांद्यावर तर डोकं ठेवशील तर शिरच्छेद निश्चित. विश्वासघात प्रतारणा हा स्वभाव हा यंकोबाचा. गण गण गणात भूते. आंबासारख्या निर्मळ मनाच्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतला तू यंकोबा. जन्मदात्रीच्या गर्भाले कायले कलंकित करून राहिला लेकरा. यंकोबा, तुझ्या कुकर्मामुळं तुझ्या जन्मदात्रीले कलंक लागते. आधी मायेचा कोप झाला तुझ्यावर तर वनव्यात सापडला तू लेकरा. जगदंब जगदंब उदयोस तू. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. मले समजवायला जाच नको बंकट. समजून तर घे ना जीजी. कधी ते उघडे नागडे महाराज भेटते, कधी सत्पुरुष आहेत ते श्री गजानन महाराज. कधी तो भुजंग दिसते, कधी तो बुवा दिसते. त्याला कारण आहे जीजी. काहून का आपल्या घराण्यावर सत्पुरुषाचे शंभू महादेवाचे आशीर्वाद आहेत. आणि ती बाई माझ्या समोर येते, शांता अक्का. मले सांगते का तू ही विवेकबुद्धी जागरूक ठेव, बंकट योग्यतेचा हाय. आणि काय ते ब्रह्मतत्व राहते. जीजी, अगं तुले साक्षात्कार दिला महाराजांनी. गण गणात भूते. सावध करते गुरुमाऊली. आशीर्वाद देते. संकटातून निघण्याचा मार्ग दाखवते. तो नशीब महाराज स्वतः तुले समजावले आले. लय नशीबवान आहेस जीजी तू. पण ही बाई घरात घुसतेच कशी, आणि घुसली तर कोणाला दिसत कसं नाही. हा, आणि म्हणते का गुरुकृपा हाय या कुटुंबावर. तर मले शांत राहा म्हणत होती. कोण आहे ही बाई? हजार डाव तुला समजावून सांगितलं. हे कुठे कायले जाते जीजी. जीजी, हे भास नाही, सत्पुरुषाचे आशीर्वाद आहे. हाव ना, तुले धीर देऊन राहिले महाराज. तुझ्या मनातली चलबिचल जाणून घ्यायची आहे त्याले जीजी. ते सर्वज्ञ आहेत, पण तुले मन मोकळं करण्यासाठी सांगून राहिले ना. तू कोणाला सांगणारच नाही, भांडण तंटे करत राहशील तर कोणाला कसं समजणार आहे. तुम्ही ज्याले गुरुकृपा सद्गुरुकृपा म्हणता त्याले साधारण माणसाच्या भाषेत झपटलंय असं म्हणतेत बंकट. नजरबंदी करणी म्हणतेत. असं नाही ना जीजी. सत्पुरुष आहेत महाराज. म्हणजे आम्हाला अक्कलच नाही का जीजी. आम्ही त्याचे चमत्कार स्वतः पाहिले डोळ्यानं, अनुभवले देखील आहे. हो, विश्वास ठेव ना जीजी. कसा विश्वास ठेवा. घरात येता जाताना दिसत नाही पण माणसाचा वावर राहते. कोणाला दिसत नाही पण शांत अक्का मले भेटते. ती महाराजांची लीला आहे ना. चेटूक करणी हाय. आता कसं समजावं पाहिले. म्या सांगते ना, तुम्ही मला तोंडावर सांगू शकत नाही ना का वाड्या बाहेर जा, म्हणून मला घाबरायले असे करून राहिले उद्योग. काय? गण गण गणात भूते. आई माऊली महाराज,
सुंदराजीजीच्या वागण्या बोलण्यातला कडवटपणा लय वाढत चालला जी. मला समजून राहिलं लय संकटात आहे जीजी, पण तिले कोणावर तर विश्वासच नाही ना. मले कावेरीले बोलते त्याचं वाईट नाही वाटत जी, पण बाबूजीले लय तोडून बोलते आणि मनाले लय यातना होते जेव्हा जीजी तुम्हाला काही बोलते. माझ्या जीवाले लय लागते ना, महाअंग अंग थरथरायला लागते, अंगाची आग होते ना माऊली. माझ्या देवाले कोण काही बोललं ना सहन होत नाही मला. शंभो हर हर. गुरु माऊली, मी लय समजवलं ना जीजीले का महाराज दृष्टांत देऊन राहिले, पण जीजी वारा डोसक्यावरच घेते ना. बाई भेटली म्हणते शांता अक्का, घर झपाटलं आहे म्हणते, चेटूक करणे आहे म्हणते. आता कोण बाई दिसली जी जीजीले? मी सांगितलं तिले का लीला आहे महाराजांची, पर तुम्हाला लय बोलते जीजी आणि मला सहन नाही होत जी. महाराज महाराज कोण आहे ती बाई सांगा जी. शांता अक्का कोण? लय लय अस्वस्थ वाटून राहिल्याची आणि हा गुंता वाढतच चालला. हे करू माऊली सांगा जी, कोण आहे ती बाई? गण गण गणात भूते. बंकट, जसा भक्तांच्या मनात भाव तसा भेटते देव. शांता कामच रूप आहे ना लेकरा, आणि त्या रूपात जीजीले आम्ही भेटलो त्याले कारण आहे, ते पण समजत. काळजी करू नको ना, आम्ही हाव ना जीजी संग. लेकच हाय ती माही. शांता का आम्ही थांब ना लेकरा. गण गण गणात भूते. धन्य आहे गजानन, गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. शुभम भवतु. महाराज तुमच्या चरणाची शपथ जी, आमचं कोणाशी वैर नाही त्याची. तुमच्या आशीर्वादाने 2 वेळचं पोटाले मिळते जी महाराज. हो जी महाराज, माझी जमीन आहे ते कसतो मी, मेहनत करतो, कष्ट करतो. लेकरा, आरशात पाहून सन्यानी कबुली जबाब कायले देते. तू कसा आहेस ते आम्हाला ठाऊ नाही का चंदू? लेकरा, जिथं सत्य सदाचार आणि निरागसता राहते त्याची जातो ना आम्ही. कसं आहे ना लेकरा, मधमाच्या सुगंध आणि मकरंद असलेल्या फुलावर तर बसतेत, घाणीत बसतेत का? गण गण गणात भूते. कोतवाल रमणले घेऊन आला पा. गण गण गणात बोते. शुभम भवतु. रमणले पकडून शाजर काम केलं कोतवाल. सज्जन माणसाला त्रास दिला नाही ना. काले खोटं नाट वागावं रमण. या रमणनं राधाच्या नावावर तर असलेली जमीन धोक्यानं इकली, आणि ज्यानं जमीन विकत घेतली त्याला जेव्हा समजलं तेव्हा त्यानं कचेरीत फिर्याद केली आणि पुराव्यानिशी पकडला गेला रमण. तुझ्यावर तर हल्ला बी रमणच्याच माणसानं केला का चंदू? गण
गण गण गणात भूते. असं कायले केलं रमण भाऊ? रमण भाऊ, आम्हाला तर काही नकोच होतं ना. म्या कधी एक आना मागतला का माहेरी? महाराज, आम्ही तर कागद बी तयार केला होता जी. राधाची माहेरची संपत्ती आम्हाला नको, भावंडांनी समधी वाटून घ्यावी. गण गण गणात भूते. ते बघा महाराज कागद. कोतवाली दे ना. पण महाराज, रमण तर ठगवलं समोरच्याले. शिक्षा तर नाही जी, बहिणीमुळे भावाला शिक्षा व्हायला नको महाराज. गण गण गणात भूते. मला काही शिकायत नाही जी. तुमच्या नवऱ्यावर तर हल्ला केला ना, तुम्हाला प्रसादातून विष दिले. हो, आम्ही महाराजांचे सेवक. महाराजांनी शिकवलं का क्षमा करता आली पाहिजे, आणि महाराजांच्या कृपेमुळे आम्ही वाचलो. मग वैर कायचा? महाराज, रमणले 4 पोरं, 2 पोरी आहेत, वृद्ध आई आहे, जबाबदाऱ्या आहेत, म्हणून रमण असा वागला. महाभाऊ चोर गुन्हेगार नाही जी, आमची तक्रारच नाही ना. जमीन तर आता रमण भाऊच्या नावावर तर झाली. समजा संपलं, आता सोडण्यात येईल. महाराज, लहान लहान लेकरं आहेत जी महाराज रमणचे. भावाला त्रास झाला तर मला लई दुःख होईल जी. दया करा जी महाराज. डोळे उघडून पारमन. अशा निरागस निष्कपट माणसांच्या जीवावर तर उठते तू. बहिणीले ईश, जावयाले मारहाण करते. चुकलो जी महाराज, चुकलो, चुकलो देवा, चुकलो. शांत होणं लेकरा. रमण, आता यापुढं सन्मार्गानं वाग. कोतवालजी, गेली सोडाजी. राधा, चंदू, तुमच्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसाले कधी बी कशाची कमी पडणार नाही. लई गुणी लेकरा आहात तुम्ही. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते.